नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्राचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आता आज मटण बनवणार आहे। तर मटण बनवण्यासाठी चाललो आहे मार्केटमध्ये मटण आणायला। तर ब्लॉग बघत राहा, आपण चाललो आता मार्केटमध्ये। तर मित्रांनो, मी आता आलो आहे मार्केटमधून मटण घेऊन, आणि मागं आहे अर्जुनकडे सामान आहे दुसरा। त्याचा नेहमी कॉल चालू असतो, काय माहीत कोणाशी बोलत असतो। तर बघू वरती रूमवर गेल्यावर। तर मित्रांनो, इथं सामग्री बघून घेऊ। हा आहे सुका खोबरा, हा एक कांदा, हे आहेत खडे मसाले, ही कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट आणि मिक्स मसाला। तर स्टार्ट करूया आपण। कुकरमध्ये आपण तेल टाकतो। मी तर 3 पळ्या तेल टाकलेलं आहे। तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तेल टाकू शकता तुम्ही। तेल टाकल्यानंतर स्टार्टिंगला आपण आपले खडे मसाले घ्यायचे आहेत। खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता, काली मिरी, वेलची, अजून दालचिनी आहे, ते पूर्णपणे चांगले गरम करून घ्यायचे आहेत। ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। आलं लसणाची पेस्ट टाकून थोडासा मिक्स करायचा आहे चांगल्यापैकी। गॅस जास्त फास्ट नाही करायचा म्हणून मी स्लो केला गॅस। आलं लसणाची पेस्ट आता गरम झालेली आहे। ती झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। पेस्ट आलं लसणाची टाकल्यानंतर कांदा टाकायचा, मस्त कांद्याला मस्त आपण गोल्डन ब्राऊन करेपर्यंत शिजवायचा आहे। कांदा आपण उभा कापलेला आहे, कारण की मटणाला कांदा उभाच लागतो। आणि मग चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचा कांदा, आणि चवीनुसार मीठ टाकायचा, कारण कांद्यावर मीठ टाकल्यावर कांदा लवकर शिजतो। एक बाजूला मटण पण धुवून घ्या। मी इथं मटण धुवून घेतलं एका भांड्यामध्ये। तिकडं कांदा अजून गोल्डन ब्राऊन होतो। कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स मसाला होते, यामध्ये हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि धनिया पावडर होती। तर मसाला चांगला शिजल्यानंतर त्यामध्ये मटण टाकायचं आहे। मटण टाकल्यावर मसाला पूर्ण मटणाला चांगल्यापैकी लागला पाहिजे, त्यासाठी आपण असं पूर्णपणे मिक्स करू चांगल्यापैकी। मिक्स झाल्यावर त्यावर ते ताट टाकून पाणी गरम करत ठेवायचं आहे। पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये एक वाफ घेतल्यानंतर पाणी टाकून परत थोडासा मिक्स करायचा, आणि मग तोच पाणी परत टाकायचं त्याच्यात, आणि त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड टाकून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या लावायच्या। आणि शिट्ट्या होईपर्यंत आम्ही थोडा टाइम लॅप्स काढला, तर बघत राहा। आणि आपलं मटण आता झालेलं आहे बनवून। तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।